7 वाजता जवळपास आम्ही आमला या गावावर आलो होतो. आमला या गावावर आम्ही आमला, घोटा, काळकुंडी आणि आता नरसी या ठिकाणी आलो आहोत. पाहिलं असेल शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. ज्या टायमाला पेरणी झाली 2-2.5 महिन्यापूर्वी त्यावेळेस शेतकऱ्यांनी कोणाचं कर्ज काढलं, कोण्या पाहुण्या उष्ण पैसे आणले आणि या काळ्या माईच्या याच्यामध्ये त्यांचं पूर्ण काय जे असेल ते ओतलं. पण आज पाहिलं असेल शेतकऱ्यांचं प्रत्येक शेतकऱ्याचं जवळपास 5-5 लाख नुसतं आज त्या पेरणी बिभरण खत झाले आणि या ठिकाणी पूर्ण हातातले गेले. आज शेतकरी पूर्ण नागायला, शेतकरी पूर्ण रोड आलेला आहे. कारण पाहिला शेतकरी हातात काही नाही. तुम्हाला पाहिलं असेल या ठिकाणी तुम्ही उभं राहू शकत नाही, असं तोंडाला हात लावा लागलाय. कारण पीक पूर्ण सडलेलं आहे, याचा पूर्ण असा आंबट वास आलाय. पहिला असेल पहिल्या 10 वर्षापूर्वी आम्ही काय करतो, आंबाड्या आणि बरू हे आम्ही नदीमध्ये मुरू आल्याचा ते ताक काढून आम्ही शेतातले दावणी वगैरे शेतातले हे करतो. असा प्रकार आज पिकात झालेला आहे. निश्चित वगैरे पाहिला असेल तर तात्काळ शासनाने या ठिकाणी हिंगोली जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करावा. या ठिकाणी पाहिला असेल शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले. या ठिकाणी पूर्ण शेतकरी वर्ग आहेत आणि सकाळी 7 वाजल्यापासून कंटिन्यू आज जवळपास 4 तास झाले. या ठिकाणी पाहिला असेल आज तुम्हाला आमच्या टोंगळ्यातलं पाणी या ठिकाणी वाहत आहे आणि निश्चित शेतकऱ्यांना काही मिळणार नाही. तात्काळ शेतकरी नुसतं सरसकट जाहीर करतो म्हणणं. काल कृषी मंत्री यांचं मी ऐकलं की बा आम्ही पंचनामे न करता सरसकट जाहीर करतो, पण कधी जाहीर करतो? तात्काळ शासनाने येणाऱ्या 4 दिवसांनी जाहीर करावा. निश्चित नाही जर केलं आमचे गुरढोरे घेऊन आम्ही या ठिकाणी हिंगोली जिल्हाधिकाऱ्यावर आम्ही सर्व जाणार आहेत. कारण आमच्यावर आता पर्याय नाहीये. कारण आज शेतकऱ्यांना पुढे लेकर शिकवायचे कसे, उद्या लेकरांना मुलींचे लग्न करायचे कसे, हा आर्थिक मोठा पेच पडलाय. आणि या ठिकाणी पाहिला असेल मागच्या 10 वर्षामध्ये जवळपास शेतकरी 10 लाख शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या आहेत. निश्चित जर कारण असेल आजची कालचे ढगफुटी असेल किंवा अनेक तुम्हाला पाहिलं असेल शेतकरी कुठलाही शेतकऱ्याचा शेवटी एखादं पिकलं तरी एखादा बाजार साथ देत नाही आणि आज जर पाहिला शेतकरी पूर्ण रस्त्यावर आलेला आहे.